आता राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। पुण्यामध्ये भिंतीला हिरवा रंग दिला, फुलांची चादर चढवल्याची घटना घडली आहे। सदाशिव पेठेतल्या ज्ञान प्रबोधिनी शाळेजवळ हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे। या घटनेची माहिती खासदार मेधा कुलकर्णी यांना मिळताच त्यांनी त्या जागेवर भगवा रंग दिलेला आहे। पुण्यामध्ये भिंतीवर लावलेल्या या रंगावरून आता वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। पुण्यातून रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रेवती, ही संपूर्ण घटना काय आणि आता या सगळ्या संदर्भात मेधा कुलकर्णी यांची नेमकी भूमिका काय आहे? नक्कीच ऋतुजा, आपण जसं बघतोय की ज्ञान प्रबोधिनी शाळा जी पुण्यातील मध्यवर्ती भागात आहे, तिकडे एका भिंतीवरती, एका छोट्याशा गल्लीमध्ये खरं तर त्या भिंतीवरती हिरवा रंग लावलेला होता, त्याच्यावरती चादर चढवलेली होती, तिथे फुलं टाकलेले होते आणि त्याचीच दखल घेत मेधा कुलकर्णी जे खासदार देखील आहेत त्यांनी त्याची दखल घेतली आणि तिथे स्वतः जाऊन त्याच्यावरती भगवा रंग त्यांनी चढवला आणि त्यानंतर त्यांनी असंही आवाहन केलं की आपण एक सजग हिंदू म्हणून या सगळीकडे लक्ष देऊयात, कारण आधी छोटे काने असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कब्जा केला जातो। आणि त्यांचं असंही देखील म्हणणं आहे की पुणे शहरात नाही तर अख्ख्या राज्यभरात या सगळ्या घटना वाढत चालल्या आहेत। ऋतुजा, या ठिकाणी मला त्यांची एक सोशल मीडिया पोस्ट या संदर्भात वाचून दाखवायला आवर्जून आवडेल। काल सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या शेजारी गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आली। मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा केली आणि त्याच्यानंतर दखल घेत हिरवा रंग असल्याचं कळाल्यानंतर भगवा रंग असा चढवला की मजा आली। तसंच पुणे शहरात नाही तर महाराष्ट्रासह इतर अनेक ठिकाणी हा प्रकार सध्या वाढत चालला आहे। आधी छोटेखानी स्वरूपात असलेली ही स्थळे अचानक नंतर काबीज केली जातात। माझी सर्वांना एकच विनंती आहे, आपल्याला आजूबाजूला काय घडते याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे। खरं तर ऋतुजा, हे खासदार मेधा कुलकर्णी हे बोलत आहेत, आज त्या एका अशा पदावरती आहेत की त्यांनी हे असं सोशल मीडिया पोस्ट करणं कितपत योग्य आहे, कारण जिकडे हे सगळं कृत्य त्यांनी केलं त्याच परिसरात म्हणजे सदाशिव पेठेच्या आजूबाजूला पुण्येश्वर आणि छोटा शेख सलाउद्दीन दर्गाचा जो सगळा विषय आहे तो अगदी टोकाला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर यातनं काही वेगळं वळण तर नाही मिळणार ना, एक सामाजिक तेढ तर निर्माण नाही ना होणार या सगळ्या प्रकारामुळे, कारण त्यांनी असं आवाहन केलंय की आपण एक सजग हिंदू म्हणून या सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ती कृत्य म्हणजेच जसं मेधा कुलकर्णींनी केलं की ते सगळं हटवून त्याच्यावरती भगवा रंग चढवला, तर नक्की हे त्यांचं कृत्य कितपत योग्य आहे, कारण पुण्यात पुन्हा एकदा सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता या सगळ्या कृत्यातून होऊ शकते। तर मग हे पुणेकरांना कितपत योग्य आहे हे याच्यावरती प्रश्नचिन्ह उद्भवतं, कारण मेधा कुलकर्णी या खासदार आहेत। तर आता हे त्यांचं असं सोशल मीडियावरती पोस्ट करणं किंवा त्याचं असं काही या प्रकारचं कृत्य करणं हे योग्य आहे की नाही ह्याच्यावरती देखील प्रश्न आहे ऋतुजा। निश्चित, आणि त्याचमुळे पुण्यामध्ये या भिंतींवर लावलेल्या रंगावरून आता वाद होण्याची सुद्धा शक्यता आहे। रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।